काही आणलं की लगेच त्याचा पसारा करायचा. जसं माचीस सगळे बॉक्स खोलले आणि पसरवले सगळ्या घरात राडा पाडायला. हॅलो सगळ्यांना, मी सारिका माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज मला जायचं आहे बाहेर तर कुठे, तर आज मला दिवाळीची पहिली माझी शॉपिंग करायची आहे आणि ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग किराणा. तर आधी आपण जर किराणा भरला तर परत आपण शॉपिंगला गेलो तरी बाहेरची कामं करता करता कधीही फराळाचं बनवता येतं. त्या म्हटलं चला आधी तर सगळ्यात किराणाच भरून घेऊया. मी आधी शनिवार रविवारी भरणार होते, पण डीमार्टला अशी खूप गर्दी असते तर म्हटलं आजच जाऊयात. तर एवढी गर्दी आज तर जसं की असं वाटत होतं की सामान फ्री आहे का काय, एवढी डीमार्टमध्ये गर्दी होती. आणि हे आम्हाला आंबेगावचं डीमार्ट आहे, ते जवळ पडतं, तर आम्ही प्रत्येक वेळेस इथंच येतो. तर त्यानंतर मी शॉपिंग करायला लागले तर एवढी गर्दी की आतमध्ये जाताच येत नव्हतं. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे माझा आवडता पदार्थ चिवडा. तर मी चिवडा मसाल्यापासून सुरुवात केली. त्यानंतर सगळ्या डाळी, जे आपले सगळं फराळाचं साहित्य घेतलं, किराणा घेतला आणि आता माझा किराणा पूर्ण भरून झाला आहे. आता हा तांदूळ मी घेते आणि किराणा घेण्यासाठी पण खूप वेळ लागला, कारण खूप नंबर असल्यासारखे एक एक वस्तू घेण्यासाठी खूप वेळ थांबावं लागत होतं आणि खूप अशी गर्दी होती. सगळ्यात आवडते आपले मोती साबण. त्यानंतर मी स्टेशनरी सेक्शनमध्ये आले, तिथेही ज्या वस्तू पाहिजे होत्या मला, ज्या नवीन आलेल्या असतात ते घ्यायचे असतात, तर त्याही पाहितल्या घेतल्या, दिवे घेतले. आणि आता त्यानंतर मी वरती गेले, कारण वरतीही ऑफर असतात. आज एवढ्या ऑफर लागलेल्या असतात दिवाळीसाठी, पण काहीही पाहता आलं नाही. वरती एवढं शांत होतं आणि खाली जे वस्तू घ्यायच्या होत्या तिथंच खूप गर्दी होतं आणि वरती एकदम शांत होतं. तर असे नवीन छान छान ड्रेस आले होते आणि सगळे मी एकदा फिरून घेतलं आणि मला पायपुसण्या ते घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. त्यानंतर चप्पल पाहिली तर मला एवढ्या आवडल्या नाहीत आणि मला कपडे घ्यायची होती, ती चेंज केली, पाहितली कशी ते आवडली तर तीही घेतली. आणि चला आता सगळं माझा एवढा किराणा झाला आहे आणि बिल करायचं होतं, तर खाली बिल केलं नाही, वरती गर्दी कमी होती त्यामुळे वरतीच बिल केलं आणि आमचं पटकन आवरलंही. खाली असे नंबर लागले होते. त्याच्यानंतर आता आम्ही घरी निघालोत आणि सगळा किराणा घेऊन घरी आलो आणि आता घरी यायला वाजले होते 10. तर चला बघूया. तर मी आता घरी आलेले आहे आणि आज डीमार्टला एवढी गर्दी होती ना की किराणा भरायला जास्त गर्दी होती सगळ्यात मध्ये किराणामध्ये, कारण दिवाळीसाठी आता लाडू करंज्या बनवण्यासाठी सगळ्यांना किराणा घ्यायचा असतो. वरच्या सेक्शनमध्ये तर जास्त गर्दी नव्हती, पण खाली खूप गर्दी होती. तर आता मी काही सगळ्या वस्तू दाखवत नाहीत, पण ज्या छान दिवाळीसाठी आलेल्या आहेत त्या दाखवते. तर मी असे दिवे आणले आहेत 2, जे आपण दरवाजासमोर लावू शकतो, कारण घरात जास्त हवा असते दरवाजात, तर दुसरे दिवे पटकन बंद होतात. त्यामुळे मी असे दिवे आणले आहेत जे बंद होणार नाहीत हवा आली तरी. आणि हा एक दिवा मला 200 रुपयाला पडला आहे आणि खूप छान आहे. त्याच्यामध्ये असे हे जे मेणबत्ती असतात ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि लावायचे. आणि एक मी लावला पण आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि हे लावल्यावर असं छान असा दिसतो. ह्याच्यातला एक दिवा जे मेणाचे आहेत ते एक आतमध्ये टाकायचं आणि लावायचं, आणि सगळ्या छान पण आहे. त्याच्यानंतर मी दरवाजासमोर जे आपल्याला दुसऱ्या पण ते आणणार आहेत, पण ह्या मला आवडल्या त्यामुळं ह्या पण 4 आणल्या आहेत की कुठे देवासमोर ते लावण्यासाठी. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे जे आणतात ते मोती साबण, तर ह्यातले मी 2-3 फ्लेवरमध्ये आणलेले आहेत. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लेडीजचं फेवरेट, जिथं मुलांनी तर फोडून पण ठेवलं. पार्लरला सध्या खूप गर्दी असते, तर घरच्या घरीच फेशियल कसं करायचं ह्याचा पण आपण व्हिडिओ बघणार आहे. तर हे एक फेशियल किट आहे. आणि त्यानंतर हे डब्बे दिवाळीचं फराळ वाटण्यासाठी, तसं नाही आहे, घरीच आणले आहेत यूज करण्यासाठी. आणि सगळ्यात मला आवडलेलं म्हणजे आपल्याला रोज लागणारा गालाचा झाडू. क्वालिटी तेवढी सुंदर आहे. त्याच्यापेक्षा मला ह्याच्यात जे आवडलं ते म्हणजे 2 in 1. आणि आपण वरची पण साफसफाई करू शकतो, जाळे वगैरे काढायला, घर साफ करायला खूप सुंदर आहे. आणि अजून एक म्हणजे मी क्लासला जाते त्याच्यासाठी मला ट्रॅक पॅन्ट पाहिजे होते, त्या घेतल्या आहेत. आणि कुठं जर फिरायला कधी बाहेर जातो त्यावेळेस असं एक फॅन्सी टॉप आला होता आणि मला खूप आवडला, तो एक घेतला आहे. आणि एवढं मी करत आहे तोपर्यंत घरात आता पसारा नाही आज, त्यामुळं पसारा इकडं पडायचा चालू झाला. आजची डीमार्टची शॉपिंग एवढी होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चलो बाय.